ओके. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनसी केंद्रवाली तालुका पाटण जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत. ते फेसबुक आणि युट्यूब वरती पाहता येणार आहेत. आम्ही कोणताही व्हिडिओ प्रायव्हेट केलेला नाही, सर्व पब्लिकली डाटा ठेवलेला आहे. अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तो डाटा व्हिडिओ पाहू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु आम्ही विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी, नातेवाईकांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही त्या सराव टेस्टचा निकाल तुमच्यासाठी शो करत आहोत. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा निकाल तुम्ही पाहू शकता. कोणाला किती गुण, किती तारखेला टेस्ट सोडवली आणि कोणत्या जिल्ह्यामधून त्याने टेस्ट सोडवली, शाळेचं नाव काय, त्याचं नाव काय, शाळेचं नाव काय, त्याच्या पालकाचा मोबाईल नंबरही तुम्ही पाहू शकता. त्यांना कॉल करूनही तुम्ही संपर्क करून तुम्ही कशी टेस्ट सोडवता, कसा अभ्यास करता याबद्दल चौकशी करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. प्रिंट काढून पहा. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी मोफत शिकवणार आहोत. पहा, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्याचीही लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनी युट्यूब आपला व्हिडिओ दाखवेल आणि त्यांनाही अशा प्रकारचे उच्च दर्जाचं शिक्षण, स्पर्धा परीक्षेचं शिक्षण उपलब्ध होईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, अनइन्स्टॉल होऊ शकतं, किंवा ज्या दिवशी आपण व्हॉट्सअपला जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच तासिका आपल्याला करता येतात. परंतु आपल्याला जर सर्व तासिकाच्या लिंक, सर्व पीडीएफ, सर्व सराव टेस्टच्या लिंक पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या तासिका उपलब्ध होत नाहीत. तर त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही या तासिका अगदी मोफत घेऊन आलो आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, गोरगरीब विद्यार्थ्यांनी, शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक शांतता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. भाषा विषयासाठी आपण नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि त्या पुस्तकामध्ये भाषा विषयाचा जर अभ्यास पाहिला तर 50 ते 60 उत्तरे आपल्याला पाहायला मिळतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 50 ते 60 विषय प्रश्न उत्तरे आपल्याला पैकीचे पैकी गुण देऊ शकत नाहीत. आपल्याला जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे, तरच आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळतात. तलवारीला जेवढी धार लावाल तेवढी तलवारीची धार वाढते. त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला जेवढा सराव जास्त देऊ तेवढी आपली बुद्धी वाढणार आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस भाषा विषयासाठी मराठीचे ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका आणि 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 200 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 200 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा, भाषा विषयासाठी आपला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 उत्तरे दिली जाणार आहेत. प्रत्येक उत्तरासाठी 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न, आणि ते 20 प्रश्न आपल्याला 25 गुणासाठी असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न 1.25 मार्कासाठी असणार आहे. आम्ही तुम्हाला याच गोष्टीची खात्री देतो, तुम्ही जर 200 टेस्ट मध्ये जर पैकीचे पैकी गुण घेत असाल तर तुम्हाला परीक्षेत पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, याची तर आम्ही तुम्हाला खात्री देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 200 आज आपण पूर्ण करत आहोत. तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा काळजीपूर्वक वाचा. याही उतार्याला आपल्याला पैकीचे पैकी गुण घ्यायचे. बघू आज किती विद्यार्थी पैकीचे पैकी गुण घेतात. चला, उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
नंदन, अभिनंदन. तनुष्का, आदित्य, क्षितिजा, प्रदीप, सृष्टी, अक्षता, चला सर्वांचं वाचून झालंय. तुमचं अभिनंदन. खूप छान. कल्पना चावला यांच्यावर आधारित आपला 200वा उतारा अगदी माहिती देणारा, खूप ज्ञान वाढवणारा. चला अनुष्का थोरवे, युवराज थोरवे, अभिनंदन. चला ज्यांनी आपले 200 रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी युट्यूबच्या चॅनलवरती जा, नावावरती जा, टच करा, झेडपीपी काळून वस्ती, त्याच्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि लाईव्ह तासिकाचे 2 ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये जाऊन झालेल्या तासिका ज्या आपल्या मिस झाल्या, ज्या पाहू शकलो नाही इंटरनेटच्या अभावी, मोबाईल चार्जिंगच्या अभावी किंवा आपल्या इतर कारणामुळे ज्या तासिका आपण पाहू शकलो नाही त्या तासिका तुम्ही तिथे जाऊन पहा. त्या सराव टेस्ट सोडवायच्या असतील तर व्हॉट्सअपच्या चॅनलवरती जा, त्यावरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जो हा 200 उत्तराचा अभ्यास करेल तो भाषा विषयात पैकीची पैकी गुण घेईल याची आम्ही खात्री देतो तुम्हाला, अगदी 100% गॅरंटी देतो. युवराज तोरवे, उमेर अत्तार, अनुष्का तोरवे, महेश सानप, असावरी सानप, यशस्वी भवन, अभिनंदन. खूप छान. मी उत्तरा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. बघू आज हॅट्रिक कोण कोण करतंय, कोणाकोणाला पैकीची पैकी गुण मिळते. आज शेवटचा उतारा 200वा. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 200. यश प्राप्ती करण्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे आणि तेही जेवढे लवकर होईल तेवढे बरे. ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी प्राण ओतून प्रयत्न केला पाहिजे. हरियाणातील एका छोट्या खेड्यात जन्म घेऊन सुद्धा कल्पना चावला ही अवकाशीय प्रवास करण्याची पहिली भारतीय महिला होऊ शकली, कारण लहानपणीच तिने आपले ध्येय निश्चित केले होते. आकाशातील ताऱ्याकडे बघत कल्पना चावला झोपी जायची आणि त्यांच्यामुळेच अंतराळात प्रवास करण्याची स्वप्न लहानपणापासून ती रंगू लागली. पुढे महाविद्यालयात इंजिनिअरिंग मध्ये तिने विमानविद्या शाखा निवडली. ध्येय साध्य करण्याच्या अनेक अडचणी आल्या, पण ती आपल्या ध्येयापासून कोणतीही न ढळता निर्भयपणे समोर गेली आणि तिने अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न साकार करून दाखवले. पहा, अशा या आपल्या भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यावर आधारित हा उतारा. जसं कल्पना चावलाने ध्येय निश्चित केलं होतं की मी मोठी झाल्यानंतर अंतराळात प्रवास करील, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपणही ध्येय निश्चित करू की मी येत्या 2025च्या नवोदयच्या परीक्षेत 80चे 80 प्रश्न, शिष्यवृत्तीचे 150चे 300 प्रश्न, 150 प्रश्न अगदी बरोबर गोल करणार, एकही प्रश्न चुकणार नाही. हा आपल्या ज्यांनी हे ध्येय निश्चित आज केलंय आणि निस्त ध्येय निश्चित करून किंवा ठरवून जमणार नाही. त्याच्यासाठी जसं कल्पना चावलाने जीवाचं रान केलं, खेडेगावात जन्माला येऊन सुद्धा ती शहर भारतातील पहिली अंतराळवीर ठरली, त्याचप्रमाणे आपल्यालाही पुढचे 8 महिने किंवा 7 महिने आपल्याला खूप काबाड कष्ट करावं लागतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी मिळवायच्या असतील तर काही गोष्टीला आपल्याला तिलांजली द्यावं लागेल. जसं की आपलं गेम खेळणं, व्हिडिओ पाहणं, मित्रासोबत खेळणं. खेळा पण जास्त वेळ नाही, अर्धा पाऊण तास 1 तास खेळा. जास्त वेळ खेळणं आरोग्यासाठी चांगलं परंतु आपल्या परीक्षेच्या निकालासाठी चांगलं नाही. थोडा वेळ खेळा, जास्त वेळ अभ्यास करा. दिवसातील 5-6 तास अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अगदी सोपा असतो. पहा, एकदा आपल्याला गणित उलगडलं, एकदा आपल्याला अभ्यासाची पद्धत समजली की आपल्याला त्याची आवड निर्माण होते आणि आपण तो करतच राहतो. पहा, तुम्हाला जर फेसबुक व्हॉट्सअपच्या चॅनलवरती जाऊन 200 उतारे तुम्हाला सापडले, तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा, टेस्ट सोडवायची. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत टेस्ट सोडवायच्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला नाद लागला तर तुम्हाला भाषा विषयात पैकी गुण मिळणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. कल्पना चावलाला जसं लहानपणी आकाशातले तारे पाहून तिला वाटायचं मी आकाशात जाईन, आकाशात पाहीन, आकाशात राहीन, फिरून येईन, त्याचप्रमाणे आपणही स्वप्न पाहायचं, नवोदयचे 80चे 80 प्रश्नाचे उत्तर गोल करीन आणि त्याच्यासाठी तुम्हाला करावा लागणार तो सराव, तो मी तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे आणि तुम्ही तो करताल ही माझी तुमच्याकडून अपेक्षा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 200 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. यश प्राप्तीसाठी प्रथम कोणती गोष्ट आवश्यक असते? यश प्राप्तीसाठी प्रथम कोणती गोष्ट आवश्यक आहे? पर्याय आकाश निरीक्षण करणे, म्हणजे पर्याय आकाश निरीक्षण.
पर्याय बी वेगळे छंद जोपासण्याची, पर्याय सी ध्येय निश्चित करण्याची आणि पर्याय डी गोष्टीचे पुस्तकं वाचण्याची. चला उत्तर टाका. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवर. उत्तरामध्ये याचं उत्तरावर आधारित हा प्रश्न. कृष्णा खाडे सी उत्तर आणि यशस्वी बरोबर फर्स्ट लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन यशस्वी. वाचायला सुरुवात केली म्हणजे सापडायला सुरुवात केली, उत्तर सापडलं एका झटक्यात पहिल्याच ओळीत. प्रशांत सानप सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, यशस्वी बरोबर सी उत्तर. सृष्टी गंडाळ पहिल्याच ओळीत मध्ये, प्रशांत सानप फर्स्ट लाईन म्हणतोय, आदित्य सानप पहिल्या ओळीत, अक्षरा सानप सी उत्तर, तेजसने सी उत्तर दिलं नाही का? तेजस सी उत्तर, तनुष्का खटके सी उत्तर फर्स्ट लाईन मध्ये, महेश सानप फर्स्ट लाईन, क्षितिजा खाडे सी उत्तर, अनुष्का तोरवे सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, उमेर अत्तर सी उत्तर, असं महेश सानप सी उत्तर. चला प्रदीप सानप सी उत्तर. प्रदीप कृष्णा नीट काय झालं का, आजारीचे का अजून? चला प्रश्न पहिला. यश प्राप्तीसाठी प्रथम कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? अगदी सी उत्तर सर्वांचंच बरोबर. ध्येय निश्चित. पहा, यश प्राप्ती करण्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. अगदी पहिल्याच ओळीमध्ये उत्तर. ज्यांनी ओळ क्रमांक आणि सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. आज काय कोणाचंच उत्तर चुकायला मार्ग नाही. काय भानगड झाली? उत्तरे सोपे आलेत का? तुमचा अभ्यास जास्त झालाय कळायला मार्ग नाही मला सुचनाच तुमचं काय चाललंय नेमकं. उत्तरा सोपा आहे का? तुमचा अभ्यास जास्त झालाय. बघू आपण आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर चुकतंय का नाही तुमचं. प्रश्न पहिला, त्याचं सी उत्तर देणारं सर्वांचं अभिनंदन. श्रेया चौरे सी उत्तर, तुझं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण? अरे रे, अगदी सोपा प्रश्न हा, पण आज अवघड प्रश्न काढायला जमलं नाही मला. प्रश्न दुसरा. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण? चला, पर्याय ए कल्पना रॉय, पर्याय बी कल्पना चावला, पर्याय सी सुनीता विल्यम्स आणि पर्याय डी अपर्णा चौधरी. चला योग्य उत्तर टाईप करा. कल्पना रॉय की कल्पना चावला, याच्यामध्ये तुमचं चुकणार 100%. आता तरी मला नाही वाटत सगळ्याच बरोबर येणार. आता नक्की कल्पना रॉय का कल्पना चावला, ए का बी का ए? बघू. प्रश्न दुसरा. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय ए कल्पना चावला, पर्याय ए कल्पना रॉय, पर्याय बी कल्पना चावला, पर्याय सी सुनीता विल्यम्स, पर्याय डी अपर्णा चौधरी. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. प्रशांत म्हणतोय चौथी ओळ. आपण चौथी ओळ वाचू. कल्पना चावला ही अवकाशीय प्रवास करणारी पहिली भारतीय महिला होऊ शकली. अरे प्रशांतने तर ओळ सांगून टाकली. आता कसं करायचं? महेश सानप बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर, तनुष्का खटके चौथी लाईन मध्ये फोर्थ लाईन, अनुष्का थोरवे बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर, महेश सानप चौथी ओळ, उमेर अत्तर बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, यशस्वी पवार फोर्थ लाईन मध्ये, तेजस बी उत्तर, आदित्य सानप चौथी ओळ. आदित्य ओळ पण सापडली तुला, अभिनंदन तुझं. क्षितिजा खाडे बी उत्तर, युवराज यशस्वी पवार बी उत्तर, महेश सानप बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर. चला आता तर काय सोपा प्रश्न होता म्हणून तुम्हाला कल्पना रॉय कुणीच म्हणलं नाही, सगळेच बी मध्ये कल्पना चावला. चला बी उत्तर देणार सर्वांचं अभिनंदन. अगदी बी उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा. कल्पना चावलाने इंजिनिअरिंग मध्ये कोणती शाखा निवडली? आता मात्र तुम्ही चुकणार, कारण उत्तर शोधायला वेळ लागणार. बघू कोणाला ओळ क्रमांक सापडेल. अरे वेदांत किशोरे 5वी ओळ म्हणतोय. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कल्पना चावला इंजिनिअरिंग मध्ये कोणती शाखा निवडली? पर्याय ए मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिने निवडली, पर्याय बी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे तिला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं होतं, पर्याय सी विमान विद्या इंजिनिअरिंग म्हणजे विमान बनवायचं तिला शिकायचं होतं, आणि पर्याय डी बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. शेवटी तिला कृषी विषयात नॉलेज असल्यामुळे बायोटेक्नॉलॉजी तिला निवडायचं होतं. पहा योग्य उत्तर टाईप करा. तनुष्का खटके सी उत्तर देते विमान विद्या, प्रशांत सानप सी उत्तर, तनुष्का म्हणते फोर्थ लाईन मध्ये आहे, फोर्थ लाईन डाऊन खालून चौथ्या लाईन मध्ये आहे का? तिने विमान विद्या शाखा निवडली. पुढे महाविद्यालयात इंजिनिअरिंग मध्ये तिने विमान विद्या शाखा निवडली. तनुष्का कार्यवळ सांगून टाकली, बघून सांगते ना सगळीचे. बाकीचे आता ती ओळ वाचूनच उत्तर टाकतील पटापट पटापट पटापट.
कृष्णा खाडे सी उत्तर, महेश सानप सी उत्तर, अक्षरा सानप सी उत्तर, यशस्वी भोवर फोर्थ लाईन मध्ये अभिनंदन यशस्वी, प्रशांत अभिनंदन, अनुष्का थोरवे सी उत्तर, युवराज थोरवे यशस्वी भोवर सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, महेश सानप आसावरी सानप थर्ड लाईन मध्ये, सृष्टी गांडळ खालून तिसरी ओळ, सृष्टी अभिनंदन तुझं, तेच बरोबर उत्तर टाकू राहिले, आज तुमची काय भानगड कळा नाही. क्षितिजा खाडे सी उत्तर, युवराज थोरवे खालून तिसरी ओळ, तेजस सी उत्तर, सृष्टी गंडा सी उत्तर. चला पर्याय सी अगदी बरोबर. विमान विद्या म्हणजे विमान बनवायचं तिला आवड होती लहानपणी, ती आकाशातली चंद्र सूर्य तारे पाहायची, रात्री झोपताना चांदण्या पाहायची आणि एक दिवस मी त्यांच्या जवळ जाऊन भेटन असं तिने स्वप्न पाहिलं आणि तिने ते पूर्ण केलं. अवकाशामध्ये ती राहून आली, अंतराळात ती राहून आली आणि ती भारतातली पहिली महिला ठरली पहा. आदित्य सानप, क्षितिजा खाडे, अनुष्का सानप, वेदांत किशोरे सर्वांनी ओळख क्रमांक सांगितले. उमेर अत्तार सी उत्तर, अभिनंदन उमेर, तुझं हार्दिक अभिनंदन. 9 वाजता ये बेटा, उशीर करू नको. प्रश्न तिसरा, कल्पना चावला इंजिनिअरिंग मध्ये कोणती शाखा निवडली? योग्य उत्तर पर्याय सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. कल्पना चावलाने कोणते स्वप्न पूर्ण केले? कल्पना चावलाने कोणते स्वप्न पूर्ण केले? पर्याय ए विमानात बसण्याचे. चला आपण पण विमानात बसू, तिकीट काढून प्रवास. पर्याय ए विमानात बसण्याचे, पर्याय बी आकाश निरीक्षणाचे, पर्याय सी इंजिनियर होण्याचे आणि पर्याय डी अंतराळ प्रवास करण्याचे. कल्पना चावला रात्री झोपल्यानंतर चांदण्याकडे बघायची आणि एक स्वप्न बघायची, तिने ते स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण केलं. कोणतं स्वप्न पूर्ण केलं सांगा पाहू मला? पर्याय विमानात बसायचं स्वप्न तिने पूर्ण केलं, पर्याय बी आकाशाचे निरीक्षण करण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं, पर्याय सी इंजिनियर होण्याचं तिने स्वप्न पूर्ण केलं इंजिनिअरिंग कॉलेजला निवड झाल्यानंतर, आणि पर्याय डी अंतराळात म्हणजे अवकाशात प्रवास करण्याचं, अंतराळ म्हणजे अवकाश, त्याच्यामध्ये प्रवास करण्याचं तिने स्वप्न पूर्ण केलं. यशस्वी भोवर डी उत्तर, आसावरी महेश. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देत आहे बरोबर ना? तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर आहे का? बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. तनुष्का गटके डी उत्तर, आदित्य सानप डी, आसावरी महेश. चौथ्या प्रश्नाचं डी. अक्षदा सानप डी उत्तर. पहा अक्षदा चौथीची विद्यार्थिनी, पाचवीची तासिका रेग्युलर करते, तुझं खूप अभिनंदन. युवराज थोरवे डी उत्तर, युवराज म्हणतोय खालून दुसरी ओळ. चला फर्स्ट लाईन. सगळ्यात आधी यशस्वी भोवरने ओळ सांगितले बघा, खालून दुसरी आणि पहिली ओळ. अभिनंदन यशस्वी. तनुष्का आणि अक्षरा अनुष्का थोरवे डी उत्तर, उमेर अत्तार डी उत्तर, सृष्टी गांडा डी उत्तर, तनुष्का मध्ये 6वी आणि 7वी ओळ. तनुष्का ओळ क्रमांक चुकती वाटतं तुझी, परत एकदा पाहून घे. पूर्ण केले म्हणलंय, शेवटच्या ओळीमध्ये उत्तर आहे पूर्ण केले. स्वप्न पाहिलं कोणत्या ओळीमध्ये नाही, स्वप्न पूर्ण केलं कोणत्या ओळीमध्ये. पहा तिने म्हणलंय ती आपल्या ध्येयापासून किंचितही ढळली, निर्भयपणे समोर गेली व तिने अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न साकार केले, म्हणजे स्वप्न पूर्ण करून दाखवले. शेवटच्या ओळीमध्ये उत्तर. चला युवराज थोरवे शेवटची ओळ म्हणतोय. तेजस बी उत्तर. अरे तेजस इंग्लिश मधला बी आणि डी मधला फरक कळा ना का तुला? बघ बरं तू बी टाईप केले का डी टाईप केलंय? तेजस बघ बरं तुला येत असताना चुकलं का नाही? असल्या शिल्लक चुका आपल्या परीक्षेत मार्क घेऊन जातात बरं का, आणि आपल्याला नापास करून टाकतात. आपण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती होतं, मला मार्कच काय नाही दिला. अशा चुका केल्यावर काय होणार बरं तुझं? महेश सानप डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, प्रशांत सानप नुसतीच लाईन म्हणतोय, कुठली लाईन मारतोय का नाही तो. वेदांत किशोरे फर्स्ट लाईन खालची, आदित्य सानप डाऊन फर्स्ट लाईन, अभिनंदन. प्रशांत कोणती लाईन मारायची बा आपल्याला? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, कोणती तरी एक लाईन मारायचं आपली. चला उत्तर लिहिण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. उत्तरामधली त्या ओळी खाली रेष मारायची, प्रश्नाच्या खालच्या उत्तराला बरोबरची खूण करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला खूण करायची. चला तेजसने उत्तर डी टाकलंय बघा, आता आधी चुकून टाईप झालं होतं तेजसचं, अभिनंदन. डी उत्तर टाकलंय. चला चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी.
प्रश्न 5वा, स्वप्न साकार होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? स्वप्न साकार होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पहा, अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधाशोध करायची नाही. पहा, आपल्या मनाने व्याकरणावर आधारित हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्या व्याकरणाचा अभ्यास आपण घेणार आहोत, त्यासाठी तुम्हाला लाईव्ह तासिका करणं गरजेचं. तुमचं व्याकरणाचाही संपूर्ण अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवला जाणार आहे. प्रश्न 5वा, स्वप्न साकार होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय ए, खूप प्रयत्न करणे. पर्याय बी, मनातली इच्छा पूर्ण होणे. पर्याय सी, निश्चित करणे. आणि पर्याय डी, जीव ओतून काम करणे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा, स्वप्न साकार होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय ए, खूप प्रयत्न करणे. पर्याय बी, मनातली इच्छा पूर्ण होणे. पर्याय सी, निश्चित करणे. पर्याय डी, जीव ओतून काम करणे. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत म्हणतोय ए, खूप प्रयत्न करणे. तनुष्का कटके बी देती, मनाची इच्छा पूर्ण करणे. आसावरी महेश सानप ए उत्तर. सृष्टी गंडाळ बी उत्तर. युवराज तोरवे बी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. वेदांत किशोरे बी उत्तर. यशस्वी भोर बी उत्तर. पहा, स्वप्न साकार होणे म्हणजे काय करणे वाक्प्रचार आहे. पहा, मी माझं स्वप्न माझ्या मामाने स्वप्न साकार केलं. म्हणजे मामाने नेमकं त्याचं काय पूर्ण केलं? पहा, काय केलं म्हणजे स्वप्न साकार केलं. किंवा माझ्या मम्मी पप्पाने माझं स्वप्न साकार केलं. किंवा मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न साकार करणार. म्हणजे नेमकं काय करणार आपण, त्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आदित्य सानप बी उत्तर. वेदांत किशोरे बी उत्तर. यशस्वी भवर बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. तेजस बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. महेश सानप बी उत्तर. महेश सानपने आसावरी सानपने आधी ए टाकलं होतं, आता बी टाकताय. अनुष्का थोरवे बी उत्तर. प्रशांत सानप 10 पैकी 10 मिळू शकत नाहीत. या प्रश्नाचं उत्तर तू ए टाकलंय. परत एकदा वरती जाऊन बघ. 5व्या प्रश्नाचं उत्तर ए टाईप केलंय. तुला 5 पैकी 10 पैकी 10 नाही, 10 पैकी 9च गुण मिळणार. आधी अतिशहाणपणा आपल्याला नडतो. पहा, आपली गडबड आपल्याला नडते आणि आपण चुकीच्या उत्तराला गोल करतो. चला, पर्याय प्रश्न 5वा, स्वप्न साकार होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मनातील इच्छा पूर्ण होणे. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, आज आपण येथे 200 उतारे पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयाची 200 उतारे ते पूर्ण केलेत. मी तुम्हाला शब्द दिला होता, भाषा विषयासाठी 100 लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मी उपलब्ध करून देईल. आणि आज दिलेला तो शब्द मी तुमचा पूर्ण केला. पहा, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तुम्हाला भाषा विषयासाठी 100 लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका उपलब्ध करून देईन. आणि दिलेला शब्द मी पाळला. आता गणित आणि बुद्धिमत्तेचा म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी 1 ते 2 दिवसाचा मला अवधी द्या. 1-2 दिवसातच आपण लाईव्ह तासिका बुद्धिमत्ता आणि गणिताचे चालू करू. तोपर्यंत आपल्याला भाषा विषयाचे झालेले काही उतारे किंवा नवीन काही उतार्यावरती तासिका घेतल्या जातील. जसाही भाषा बुद्धिमत्ता आणि गणिताचा अभ्यासक्रम तयार होईल तसा मी तुमच्या पुढे बुद्धिमत्ता आणि गणिताच्या लाईव्ह तासिका सुरू करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. नवीन असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून मराठी बरोबरच आपल्या बुद्धिमत्ता गणिताचाही परिपूर्ण अभ्यास होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचंय, आपलं नाव कमायचंय, आपल्या आई वडिलांचं शाळेचं नाव मोठं करायचंय, आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या तासिकेला जॉईन होत चला. आम्हाला गर्दीपेक्षा दर्दी लोकांची खूप किंमत, जे कष्टाळू असतात, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतात आणि लाईव्ह तासिका करतात. पहा, पैसे दिले असते तर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला रट्टे देऊन तासिका करायला लावलं असतं. ह्या फ्री तासिका, त्यामुळं आई वडील किंवा इतर नातेवाईक आपल्याला दबाव आणत नाहीत. तुम्ही तासिका करा. बरेच जण पालक आपल्या मोबाईल हातात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या देत नाहीत, कारण मोबाईलने आपल्या विद्यार्थ्यांचं वाटोळं होतं असा त्यांचा गैरसमज. जे विद्यार्थी मोबाईलचा सदुपयोग करतात, आपल्या अभ्यासासाठी उपयोग करतात, आपल्या दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयी, चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी त्या मोबाईलचा उपयोग करतात, अशा विद्यार्थ्यांच्या हातात पालकांनी मोबाईल दिला पाहिजे आणि त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांकडून करून घेतला पाहिजे. त्यासाठी माझं पालकांना आव्हान की आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल द्या.
आणि त्याचा सदुपयोग करून घ्या. टेक्नॉलॉजीचा वापर आपण अभ्यासक्रमामध्ये केला तर आपले विद्यार्थी जगात मागे राहणार नाहीत. जगातील इत्थंभूत माहिती त्यांच्या हातात आपण देतोय आणि त्याचा अभ्यास करून विद्यार्थी अभ्यास करणार. चला, सर्व पालकांना माझं नम्र आव्हान की टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि लाईव्ह तासिका करायला विद्यार्थ्यांना सांगा. फीचा लाभ घ्या. चला, थँक्यू सो मच. चला, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.